5 ते 6 जणांना पुरेल इतकी चटपटी, चवदार पावभाजी रेसिपी साधी सोपी आहे. जास्त वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. साहित्य बघूया. मी इथे 1 मोठी वाटी फ्लावर घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून घेतला. 1 छोटा बीट साल काढून कापलेला घेतला. 2 गाजर घेतलेले आहेत. छान असे चिरून घेतले. पाव किलो इतके वाटाणे घेतलेले आहे. 4 मध्यम साईजचे बटाटे साल काढून घेतले, छान असे चिरून घेतलेले आहेत. मी इथे कुकर घेतलेला आहे. बटाटे छान स्वच्छ धुवून कुकरमध्ये आपण टाकून घेणार आहोत. बटाटा चिरल्यानंतर लगेचच पाण्यामध्ये टाकायचा, नाहीतर तो काळा पडतो. त्यानंतर फ्लावरही टाकून घ्यायचा आहे. गाजर आणि बीट टाकलं. वाटाणेही टाकून घ्यायचे आहे. शिजण्यापुरतं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. मी इथे 3 शिट्ट्या करून घेतल्या. बघू शकता मऊ छान असे गाजर आणि बटाटे छान शिजलेले आहेत. कलर बघू शकता. मध्यम आचेवर करायचं म्हणजे छान शिजतं. चमच्यानेच लगेच हलवतानेच मऊ होत आहे. मी इथं बटाट्याचं स्मॅशर घेतलं आणि छान स्मॅश करून घेणार आहे, म्हणजे पावभाजी आपली एकसारखी तयार होते. त्यामध्ये आपण बीट टाकलेलं आहे. बीट आणि गाजर बारीक करण्यासाठी स्मॅशरनी लगेचच बारीक होतं. ह्या पद्धतीने मी इथे छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता जरी हे दाटसर दिसत असेल, पण ह्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी थोडंसं बटर टाकलं, 1 चमचा. तुमच्याकडं जर बटर नसेल तर तुम्ही तेलही टाकलं तरीही चालतं. बटर छान वितळलेलं आहे. त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. मी इथे 2 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची अर्धा चमचा. अर्धा चमचा जिरं टाकायचं, छान तडतडू द्यायचं आहे. आलं लसणाची पेस्ट टाकायची 1 ते 1.5 चमचा. मी घरीच अशी कुटून घेतलेली आहे आणि छान परतून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने बटर टाकल्यामुळे पावभाजीला छानच चव येते. बारीक चिरलेला आपल्याला इथे 2 मध्यम साईजचे कांदे टाकून घेतलेले आहे. तेही आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. गुलाबी रंग येईपर्यंत छान परतायचा आहे. एकसारखा हलवून घ्यायचा. कांदा शिजण्यासाठी आपल्याला इथे 5 ते 6 मिनटं लागतात. 5 ते 6 मिनिटांनी कांदा छान गुलाबी झालेला आहे. त्यामध्ये आपण सिमला मिरची 2 मध्यम साईजच्या मी इथे सिमला मिरच्या बारीक चिरून घेतल्या, त्याही टाकल्या आणि छान परतून घ्यायच्या आहे. थोडंसं मीठ टाकायचं आणि छान परतून घ्यायचं. मिठामुळे कांदा, सिमला मिरची छान मऊ होते, शिजण्यासाठी मदत होते. 2 मोठे टोमॅटो इथे मी बारीक चिरून घेतलेले, तेही टाकून घेतले आहे आणि छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण हे आपल्याला मऊ शिजून घ्यायचं आहे. मी त्यावर झाकण ठेवलं. एक मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिट छान असं शिजून घ्यायचं. 5 ते 6 मिनिटानंतर चेक करूया. बऱ्यापैकी टोमॅटो आणि कांदा छान मऊ झालेला आहे, पण आपण चमच्याने थोडं स्मॅश करून घेणार आहोत, म्हणजे एकसारखी आपली पावभाजीही दिसेल आणि चवीलाही छान होते. हिवाळ्यामध्ये पावभाजी करण्यासाठी ताज्या ताज्या पालेभाज्या मिळतात, वाटाणे मिळते. सर्वजण पावभाजी करतातच. ह्या पद्धतीने तुम्हीही नक्की करून बघा. मी इथे चमच्याने एकसारखं हलवून मऊ करून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. बघू शकता टोमॅटोही छान मऊ झालेला आहे. ह्या पद्धतीने असं मऊ करायचं आहे. त्यानंतर आपण ह्यामध्ये काही मसाले घालूया. 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला 1 चमचा. छान असं आपल्याला मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे. मसाला टाकल्यानंतर कलर बघू शकता छान दिसत आहे. मसाला मी छान परतून घेतला. त्यामध्ये आपण थोडं मसाले जळावे नाही म्हणून आणि एकसारखी ग्रेव्ही व्हावी म्हणून त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. मी इथे 4 ते 5 चमचे इतकं पाणी टाकलेलं आहे
आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं हलवायचं आहे. इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे, त्यामुळे गॅस अगदी कमी केलेला आहे. कमी गॅसवरच मी हा मसाला छान असा परतून घेत आहे. पाणी त्यामधलं छान कोरडं झालेलं आहे. मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. मी ते 3 ते 4 मिनिट कमी गॅसवर छान मसाला शिजून घेतलेला आहे. आपण जे बारीक केलेलं भाज्या आहे त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. मी आधी पाणी टाकलेलं नाही आहे. चमच्याने मी आधी 3 ते 4 चमचे ह्यामध्ये भाजी टाकून घेतली आणि मिक्स करून घ्यायचं आहे. कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि संपूर्ण मी यामध्ये भाजी ओतून घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं. अंदाजाने मीठ टाका कारण यामध्ये आधीच आपण मीठ टाकलेलं होतं. अंदाजाने टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं. पावभाजीला आधीच कलर आलेला आहे. यामध्ये आपण बीट वापरलेला आहे, गाजर वापरलेला आहे, बघू शकता. आणि अजून 1 चमचा आपण पावभाजी मसाला वरतून टाकणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर आपल्याला ही भाजी छान 3 ते 4 मिनिट शिजून घ्यायची आहे, अगदी कमी गॅसवर. 3 मिनिटांनी चेक करूया. बघू शकता पावभाजीचा कलर मस्त दिसत आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते अशा पद्धतीने केल्यानंतर. चमच्याने आपण मिक्स करून घेऊया. अजून याला 2 ते 3 मिनिट छान शिजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनी चेक करूया. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. मस्त अशी चवदार चटकदार पावभाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर अजून ही दाटसर हवी असेल तर तुम्ही गॅस अजून 2 ते 3 मिनिट चालू ठेवायचा आणि शिजून घ्यायची. मस्त अशी पावभाजी तयार झाली. मी इथे 2 पाव घेतलेली आहेत. गॅसवर पॅन ठेवला, त्यामध्ये थोडंसं बटर टाकलं, पावभाजी मसाला टाकला आणि कोथिंबीर टाकली. पाव त्यामध्ये आपण शेकून घेणार आहोत. ह्या पद्धतीने मस्त लागतात. एकसारखं हलवत आपण हे पाव ह्यामध्ये भाजून घेणार आहोत. थोडीशी मी इथे पावभाजी टाकली आणि पावला लावून घेतलेली आहे. छान असं गोल गोल फिरवत आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहे या पद्धतीने. अजून थोडंसं बटर टाकायचं आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. बटरमुळे पावभाजीलाही छान चव येते आणि बटर टाकून पावही भाजले ना छान कुरकुरीत होतात आणि पावभाजी खाण्यासाठी मस्त असे तयार होतात. पावही आपले छान भाजलेले आहेत. आता आपण सर्व करूया. बघू शकता पावभाजीचा कलर आणि टेक्स्चर किती छान आलेला आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि हो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. लाईक केल्यानंतर हाईप येतं, हाईप करा. आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. छान असा पावभाजीचा बेत तयार झालेला आहे. छान लिंबू पिळून बारीक चिरलेला कांदा, मस्त असा घरच्या घरी पावभाजीचा बेत नक्की तयार करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कळवा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.